आभास की आभास की भास की तुझा श्वास ग तुझा श्वास ग मन धुंद बेभानते जणू का जगा जणू का जगा जगा जणू का जगा आभास की भास की तुझा श्वास ग तुझा श्वास ग नादावले सूर ओठात ती फुला कळ्यांनी बहरून जाती ओ नादावले सूर ओठात ती फुला कळ्यांनी बहरून जाती मन गुंतले गुंतले जीव हे तुझ्यात जीव हे तुझ्यात मन धुंद बेभानते जणू का जगा जणू का जगा जणू का जगा आभास की भास की तुझा श्वास ग तुझा श्वास ग చో చకలోరం గండో వండో లకరకటం అక్కో టక్కో ఇడిగిడి గిడిగో ఇడిపాయ్ విడిపాయ్ చికిచకచో గిలిగిలి మల్ సులుసులు మల్ మకనక హుకుబుకురే టుకుబుకురే చకలక బిక్కో చిక్కో సిలి సిలి సిలిగో బగడదుం జగడదుం చికిచకచో देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई हे देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं हो हम जैसे देखे ये जहां है वैसा ही जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ पंख जरा फैलाओ रंग नए बिखराओ चलो 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 नए ख्वाब बुन ले पासा बम 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 बोले बम चिक बोले और मस्ती में डोले बम बम बोले मस्ती में डोले बम बम बोले मस्ती में तू डोल रे बम बम बोले मस्ती में डोले बम बम बोले मस्ती में तू डोल रे भला
मछलियां भी क्यों उड़ती नहीं, ऐसे भी सोचो ना, सोचो सूरज रोज नहाए या बाल भिगो के ये। प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन भान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। कृष्ण की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार। स्वैग से करेंगे सबका स्वागत। स्वैग से करेंगे सबका स्वागत। मिलके चलता चल, मसले करके हल, बेहतर होगा कल, ये सबसे कहते रहना। Swag से करेंगे सबका स्वागत। Y'all ready to bring the riff back? Swag से करेंगे सबका स्वागत।
सपना और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई, जैसे रंगों भरी पिचकारी, जैसे तितलियां फूलों की क्यारी, जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई। ये तो आशा की लहर है, ये तो उम्मीद की सहर है, खुशियों की नहर है, खो न जाए ये। प्रवीण कुमार of Campion School. तारे जमीन पर। मी संदीप. मी प्रियांका. आपल्या सर्वांच्या मैत्रिणींचे स्वागत. आपल्याला नेहमीच प्रेरणा व प्रोत्साहन देणारे आपल्या आयुष्यात ज्यांचा मौल्यवान वाटा आहे अशा आपल्या गुरुजनांचे प्रचंड टाळ्यांच्या गजराने त्यांची उपस्थिती अविस्मरणीय बनवूया व त्यांचे सहर्ष स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी. सर्वांनी मनपूर्वक आभार. कार्यक्रम आपला आहे, आपल्या सर्वांचा आहे, त्यामुळे त्यात कसली आणि औपचारिकता पण तरीही जीवनात यश अपयशाच्या पायऱ्या चढलेली आपण आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदासाठी आपले गुरुवर्य डोंगरसनी हायस्कूल डोंगरसनीचे माजी मुख्याध्यापक श्री पाटील सर यांना मी सर्वांमध्ये विनंती करते की आपण या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे. दाखवते जगण्याची वाट दाखव कुंदेंदु तुषार मार्गवरा या शुभ्र वस्त्रावृता या वीणामरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना. दीप प्रज्वलन करून कार्यक्रम दीपमय करूया. जरा सरका मॅडम जवळ. आपण आपल्या शाळेचे माजी शिक्षक कैलासवासी तेली सर, कैलासवासी गायकवाड सर, कैलासवासी खटावकर सर, कैलासवासी SS आंबरे सर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. कारण त्यांचं या शाळेतील योगदान आपण विसरू शकत नाही. तर आजचा 2005-2006 या बॅचचा जो स्नेह संमेलन म्हणजे गेट टुगेदर याची चर्चा जवळपास 1 ते 2 वर्षापासून आहे की आपल्याला गेट टुगेदर लेट झाल्यामुळे आपला कार्यक्रम पण जवळपास चालू व्हायला 12 वाजले. पण कार्यक्रम नक्कीच चांगला होईल कारण कार्यक्रमाचे जो फ्लो रूपरेषा शंकर जांभरे तो पण सोनातांजेला असतो. आय थिंक सो मुलींच्या मधील पण बहुत सारी स्नेहल प्रियांका असेल त्या पण पुण्याहून आले. ठीक आहे अजून तरी जमायचं आहे कारण का जवळपास 19 वर्षांवर मी शॉर्टमध्ये माझी स्वतःची ओळख करून देतो. सगळ्यांना माझं नाव माहिती आहे. मी सध्या मुंबई येथे अल्ट्राटेक सिमेंट बिल्डिंग प्रोडक्ट डिव्हिजनचा ॲज अ महाराष्ट्र हेड म्हणून काम करतोय. जवळपास माझ्या टीममध्ये 30+ इंजिनियर्स आहेत. अल्ट्राटेकमध्ये जवळपास 7 वर्षापासून आहे. मी मॅरिड आहे. मला एक छोटी मुलगी आहे 3 वर्षाची. माझ्या फॅमिलीमध्ये आई वडील आणि 2 बहिणी असा आमचा परिवार आहे. तर त्यानंतर आपल्या मी शॉर्टमध्ये ओळख करून देतो. आपल्या बॅचचे भरपूर विद्यार्थी कोण टीचर आहेत, कोण IT इंडस्ट्रीमध्ये आहे, कोणाचे दिवशी तोही सध्या सुरतमध्ये कार्यरत आहे. LMT मुंबई अहमदाबाद हाय स्पीड नितीन त्यासाठी आमचं अल्ट्राटेकचं सिमेंट डिझायनर म्हणून पुण्यामध्ये काम करतो. ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. ती टीचर पुण्यामध्ये काम करतोय हायस्कूल लेवलला. त्यानंतर प्रतिभा जांभरे शी इज ऑल्सो वर्किंग ॲज अ टीचर पुण्यामध्ये, ती पण कामून आलेले. स्नेहल जांभरे KPIT IT कंपनी IT मध्ये आहे. शॉर्टमध्ये मी थोडं डिस्क्रिप्शन सगळ्यांच्याकडून घेतलं होतं.
त्यानंतर सागर जाधव HR ऍडमिन पुणे. सागर जाधवला पण जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. 1-2 वर्षामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा, कार्यक्रमाचं आयोजन, सगळी सुरुवात, सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम, तोही चांगल्या पद्धतीने बिझनेस रन करत आहे. त्यानंतर धनाजी सगळ्यांना माहीत असतं. अरे उभा कर, अरे सगळ्यांना दिसलं. धनाजी पण आपला आदित्य ट्रॅव्हल्स हा बिझनेस तो सध्या रन करतो आहेत ना. गव्हर्नमेंटचे जे काही कॉन्ट्रॅक्ट्स असतात PWD त्याच्यामध्ये तो गावामधली कामं, गोल्ड इंडस्ट्रीमध्ये चांगल्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये 2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी पाऊस झाल्यामुळे बंद झालं. त्यामुळे मुलांचाही जे शेतकरी असतील त्यांच्यासाठी स्पेशली टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांचंही हार्डवर्क खूप चांगलं त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतंय. आणि लास्ट आजच्या वर्षापासून या बिझनेसमध्ये आहे आणि तोही त्याने एकदा फोन केला अवधीत नाही. जाधव सरांना मी विनंती करतो की त्यांनी जाधव सर आमच्या बॅचचे बोलवले. चला ठीक आहे. पुढील सत्कार मी पवार सरांना विनंती करतो की त्यांनी सत्कार द्या. समोर बघा सगळे. ठीक आहे. पुढील सत्कारासाठी मी त्यांनी जो इतिहासचा आणि इंग्लिशचा अभ्यास आमच्याकडून करून घेतला होता प्रश्न उत्तरे लिहून आणण्यासाठी, त्याचा आम्हाला 10वीमध्ये खूप फायदा झाला. सर्व मुले पास झाली. समोर बघा. यानंतर मी साळुंके सरांना विनंती करतो की त्यांनी यानंतर त्यांना मी विनंती करतो माझे मुख्याध्यापक. चला ठीक आहे झालं. नाही असू दे असू दे असू दे. त्याला समोर बघा. हा द्या. गायकवाड सर यांच्या मॅडम उपस्थित आहेत, त्यांना मी समोर बघा. ठीक आहे. आपल्या जागेवर उभे राहून स्वतःचा परिचय थोडक्यात द्यावा. माईक तुम्हाला तुमच्या जवळ देण्यात येईल आणि प्रत्येकाला फुल देऊन त्यांचाही सत्कार करण्यात येईल. आणि माझ्या सासरचे नाव स्नेहल संदीप पाटील. सध्या मी KPIT मध्ये वर्किंग आहे आणि माझा 3 वर्षाचा मुलगा आहे. मला इथंच दिलंय. माझ्या तिकडचं नाव सुजाता सचिन मानले, त्यामुळे मला दोन्ही नावात ओळखत असणार आहे. मी गृहिणीचंच काम करते, त्याबरोबरच मी या घरकाम करत करतच आशा सेविका म्हणूनही इथंच गावातच आपल्या करत. सगळ्यांना माहीत असेल, मी प्रियांका प्रतापसिंह पाटील. माझ्या सासऱ्याचं नाव आहे प्रियांका सर्जेराव देसाई. मी माझं MTech कंप्लीट झालं आहे इलेक्ट्रॉनिक्समधून. त्यानंतर मी 5 वर्ष असिस्टंट प्रोफेसर म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काम केले. त्यानंतर मी आता कोणेकर अँड डिमार्ट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एम्बेडेड सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करते. थँक्यू. नमस्कार, माझं नाव कल्पना विलास झांबरे आणि सासरचं नाव कल्पना मिलिंद पवार. मी सध्या रिअल इस्टेटमध्ये जॉब करते आणि मला 10 वर्षाचा एक मुलगा आहे. झांबरे आणि माझं सासरचं नाव मोहिनी प्रकाश गायकवाड. मी गृहिणीच आहे, मला 2 मुलं आहेत. नमस्कार मुला मुलींनो, माझे नाव नीलम अशोक झांबरे आहे इकडचे. सासरचे नाव नीलम संजय पवार आहे. मी एक गृहिणी आहे, मला 2 मुलगी एक मुलगा आहे. माईक जवळ घे ना, सरांना आवाज येतो. नमस्कार, माझे नाव वर्षा जालिंदर झांबरे. सासरचे नाव आहे वर्षा मोहन पाटील. गाव इथं जवळच आहे अंजनी. सगळ्या येतो. मी DED केले, पण मी सध्या घरीच असते. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. माईक जवळ पकड. लक्ष्मण मोहिते आणि सासरचे नाव दीपाली संतोष जाधव. मला 2 मुले आहेत, एक मुलगा एक मुलगी.
विद्यार्थी सतीश पवार. मला गव्हर्नमेंट दिलं आहे. मला 8 वर्षाचा एक मुलगा आहे. ते नाव रेश्मा हनुमंत सांबरे आणि मला खंडेराव दिले. माझ्या तिकडचं नाव रेश्मा गणेश पाटील. मी गृहिणी आहे. मला 2 मुलं आहेत. सासरचे नाव अर्चना अरुण शिंदे. मला तासगावमध्ये दिले. मला 2 मुले आहेत. नमस्कार, माझं नाव सीता रंगराव थांबरे आणि दिलेलं चित्ता संतोष पाटील आणि मला 3 मुले आहेत. एक मुलगी नमस्ते, माझे नाव वर्षाराणी बाळासाहेब निकम. मला दिले सांगली. माझ्या तिकडचे नाव आहे वर्षाराणी सागर करमरकर. मला 1 मुलगी आहे. माझे नाव दीपाली खंडेराव थांबरे. दीपाली प्रमोद थांबरे. मला सांगलीमध्ये दिले आहे. सासरचे नाव नजमा फिरोज महमूद. मला 2 मुली आहेत. नमस्कार, माझे नाव प्रमिला परकोण कांबळे. सासरचे नाव प्रमिला विनोद माने. मला कम्युनिटीमध्ये दिले आहे आणि मला 19 वर्षाचा एक मुलगा आहे. माझे नाव शोभा विठ्ठल परेड. माझ्या सासरचे नाव शोभा महेश मैवाड आणि मला 2 मुले आहेत. नमस्कार, माझे नाव रेश्मा विठ्ठल परेड. सासरचे नाव रेश्मा संतोष परेड. मला 2 मुले आहेत आणि मी गृहिणी आहे. मी उर्मिला परकोण कांबळे. माझ्या सासरचं नाव आहे उर्मिला रुपेश कानगे. मला 2 मुले आहेत. माहेरचे नाव प्रियांका प्रकाश देसाई आहे आणि सासरचे नाव प्रियांका सुनील पाटील आहे. मी सध्या ग्रामपंचायत डेटा ऑपरेटरच्या जॉबवरती आहे. नमस्कार, मी प्रतिभा सीताराम थांबरे आणि माझं सासरचं नाव आहे प्रतिभा कलहंस पाटील. कलहंस पाटील. कारण हे नाव युनिक आहे, त्यामुळे मी 2दा सांगते. मी मला तासगावमध्ये दिले आणि जर तुम्हाला काही इश्यू आला तासगावमध्ये तर माझ्या घरी कधीही जाऊ शकता. लुगडे हॉस्पिटलच्या पाठीमागचं घर आहे ते माझं घर आहे. ठीक आहे. आणि माझे सासरे, मी सांगू इच्छिते माझा परिचयमध्ये की ते आंतरराष्ट्रीय कबड्डी प्लेयर आहेत. ते मोठ्या पाटील येस. आणि माझे हजबंड आहेत ते इंजिनियर आहेत आणि मी टीचर आहे. मी ऑर्किड द इंटरनॅशनल स्कूलमध्ये टीचर आहे आणि मी 2000 मुलांना शिकवते. सो धन्यवाद. आणि ही कृपा जी आहे ती फक्त या गुरुजनांच्यामुळे आहे. सो थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अवधूत चव्हाण. सध्या राहणार सांगली. लग्न झाले. 4 वर्षाचा मुलगा आहे. आणि सर, मी लग्नाला जेवढी धावपळ केली नव्हती तेवढी आजच्या कार्यक्रमाला केली. कारण लग्न मी आई-वडिलांना पण माहीत नव्हतं झालेलं. नंतर सांगितलं. आता पाटील सर तिथंच आमचे सासरे त्याच्या घरासमोर राहते. तुम्हाला सगळं माहीत असेल. आणि कसं आहे, मल्टी टॅलेंट असल्यामुळे कुठला एक बिझनेस हातात नाही. जे काय मिळेल ते करायचं असं आहे. त्यामुळे आता सध्या तरी माझा बिझनेस चालू आहे. जे लव्ह मॅरेज करतात ना त्यांचे लग्न लावून द्यायची कोर्टामध्ये. रजिस्टर मॅरेजचं वगैरे काम मी बघतोय. हां हां नाही, आता कसं आहे, फ्युचरमधला विचार करून मी बिझनेस निवडलाय. इथून पुढे सगळं तेच होणार आहे. आणि आमच्या ह्याच्या रेशोनुसार 100 अरेंज मॅरेजच्या पाठीमागं 150 लव्ह मॅरेज होत आहे सध्या तरी. म्हणजे 100 अरेंज मॅरेज झाली की 150 ते 200 लव्ह मॅरेज होते सध्या आता. त्यामुळे फ्युचरचा विचार करून हा बिझनेस मी घेतलाय. मी माझ्या परत याच्यामध्ये मला सगळं सांगेन आणि पुढे नेक्स्ट आहे. नमस्कार, मी संदीप रामचंद्र निकम. मी मानसशास्त्र या विषयात मास्टर पूर्ण केलं. त्यानंतर पुणे महानगरपालिका मध्ये ॲज अ टीचर समुपदेशक म्हणून काम केलं आणि सध्या मी जवाहर नवोदय विद्यालय रायगड येथे टीचर समुपदेशक म्हणून कार्यरत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी नितीन बाळासाहेब सूर्यवंशी. मी सध्या NIT-मध्ये ॲज अ असिस्टंट मॅनेजर काम करतो आहे इलेक्ट्रॉनिक या प्रोजेक्टमध्ये. तर त्याच्या आधी मी जय कुमारमध्ये पुणे मेट्रोमध्ये काम केलेलं आहे ॲज अ ज्युनियर इंजिनियर. मी शंकर मच्छिंद्र जांभरे. मी उडुपी जिल्ह्यात कुंदापूर तालुक्यात मी सोन्या चांदी दुकान आहे माझं लग्न झालेलं आहे. मला 2 मुलं आहेत. एक 8 वर्षाचा, एक 4 वर्षाचा. आणि माझे सासरवाडी हा वाघापूर आहे. हॅलो, मी विक्रम सुद्धा. माझं शिक्षण MTech डिझाईन इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग फ्रॉम वलचंद कॉलेज.
आणि तिथंच मी 3 वर्ष असिस्टंट प्रोफेसर म्हणून लेक्चरशिप पण केली. आफ्टर दॅट ऑलमोस्ट 4 to 5 years एक्सपिरियन्स इन मेकॅनिकल डिझाईन अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट. त्यामध्ये मी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. नमस्कार, माझं नाव प्रशांत झांबरे. माझं शिक्षण MA BEd झालेलं आहे सर. मी जत तालुक्यामध्ये निगडी या गावामध्ये माध्यमिक शाळेवरती 6 वर्ष झाले मी काम करते शिक्षक या पदावरती. पाटील सरांच्या गावाच्या शेजारचं गाव, मला अभिमान वाटतोय की आज मला पाटील सरांनी गुरु म्हणून ज्यांनी मला शिकवण दिली आणि त्या शिक्षकांच्या गावाच्या शेजारी आज मला माझं कर्तव्य पार पडायला म्हणत त्या शिक्षकांनी मला शिकवलं. म्हणूनच आज मी जत तालुक्यामध्ये दुष्काळी भागामध्ये शिक्षक या पदावरती काम करत आहे. पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात. पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात. नाही आवाज एवढाच आहे. माझं नाव महादेव लालासू झांबरे. मी शेती करतोय. लग्न झालंय, 2 मुलं आहेत. अर्जुन लालासू काटे. मी आता कल्याणला डॉक्टर म्हणून स्वतःचं हॉस्पिटल आहे माझं. मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि मला 2 मुलं आहेत. माझे नाव संदीप भाऊसाहेब साळुंखे. माझी ग्रामपंचायत सदस्य आहे. नाव सागर बाळासाहेब. सध्या मी पुण्यामध्ये IT सेक्टरमध्ये ट्रॅव्हल्स आणि आदित्य हॉटेल हे बिझनेस सांभाळत आहे. माझं शिक्षण BE सिव्हिल आहे आणि सध्या कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो PWD जिल्हा परिषद. शिक्षण माझं MA झालेलं आहे आणि सर्व शिक्षक स्टाफच्या शिक्षणामुळे हाताच्या मनगटावर आणि बुद्धीच्या कौशल्यावर आम्ही मातीतून सोनं पिकवण्याची माझे मित्र पवन जे बोलायला खूपच लाजायला मी स्वतः पवन, अमोल, वैभव, संदीप साळुंखे आम्ही मातीतून सोनं पिकवण्याची. माझे नाव अमोल पंडित पवार. मी शेती करतो. माझं लग्न झालेलं आहे, 2 मुलं आहेत. नमस्कार सर्वांना. माझं नाव ज्ञानेश्वर लालासू झांबरे. मला वाटतं मी की नाही ठराविक जणांना ओळखत होता इथं आल्यानंतर. सर काही जणांचे चेहरे मी की नाही फर्स्ट टाइम म्हणजे बघितलं वाटलं मला. नाही आता ते विक्रांत वगैरे पहिल्यांदाच भेटलो मी त्या विक्रांत. विक्रम आपला तर माझं शिक्षण ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यानंतर अगोदरची 10वी झालो. या 10वीत की नाही बऱ्यापैकी आम्ही लास्टच्या बँकवर बसायचो. प्रत्येक वेळेला येत असताना लेटच यायचो. बसत असताना लास्टच्या बँकवर आज देखील की नाही आम्ही आलो. परत मी पवन असेल, नंदकुमार असेल, पाठीमागच्या तर सध्या मी काही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम केलं. अगोदर आरोग्य सेक्टरमध्ये 2-3 वर्ष काम केलं. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये 2 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर असं सध्या मी HDFC बँकेला नाही पर्सनल बँकेत म्हणून काम करतो कवटेमंगळ ब्रँचनं. धन्यवाद. माझं नाव धनाजी महादेव साळुंखे. मी गावातच असते आणि कागद आणि ट्रान्सपोर्टिंगचा आपला बिझनेस आहे. माझ्या पायात वाढायचं फर्म आहे माझं. 10 मिनिटं ठीक आहे. असं सरळ शिवाजी झांबरे. मी B.Pharm केलेलं आहे. माझं मेडिकल शॉप आहे मनेराजुरी, राहतो गावात. हार्डवेअरचं दुकान काय हार्डवेअर सांग की रे. डिस्काउंट मिळेल. हार्डवेअरचं दुकान आहे. डिस्काउंट बंद केलं. माझे सर्व गुरुजन, इतर कर्मचारी आणि माझे वर्ग मैत्री-मैत्रिणी, तुम्ही इथं तब्बल 19 वर्षानंतर आल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. आणि इथं माझ्या वर्ग मित्रमैत्रिणी हा कार्यक्रम अरेंज केल्याबद्दल मी त्यांचे स्वतःचे आभार मानते. कारण इथं येऊन मला असं स्वप्नवत झाल्यासारखं वाटतंय की हा कार्यक्रम कधी होईल की नाही अशी अपेक्षा नव्हती किंवा असं स्वप्नातही आलं नव्हतं. पण मी यावेळी सहज माझ्या माहेरी आले होते आणि माझ्या बॅचमधल्या मुलांनी इनिशिएटिव्ह घेऊन हा प्रोग्राम मॅनेज केला आणि हा सुखद क्षण मला अनुभवायला मिळतोय. याबद्दल सर्वांचे आभार. आज माझ्या गुरुजनांना, मित्रमैत्रिणींना
आणि इतर सर्व मंडळींना भेटून मला खूप आनंद होत आहे आणि तो शब्दात मला व्यक्त करता येत. मेन म्हणजे 5वी ते 10वी मधले शिक्षक, त्यानंतर 10वी ते 12वी मधले शिक्षक, त्यानंतर तुम्ही जर ग्रॅज्युएशन करत असाल तर ग्रॅज्युएशन मधले शिक्षक आणि जर पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल तर पोस्ट ग्रॅज्युएशन मधले शिक्षक, असे 4 टप्प्यामध्ये शिक्षक येऊन जातात. पण जे आपल्या जीवनाचा पाया भक्कम करतात ते म्हणजे आपल्या 5वी ते 10वी मधले जे शिक्षक असतात ते आपल्या कायम आठवणीत आणि हृदयात राहतात. त्यांनी दिलेली शिकवण, त्यांनी दिलेले ज्ञान ते आपल्या नेहमी उपयोगाला येते आणि ते आपल्या जीवनात आपल्याला खूप काही गोष्टी अचीव करण्यासाठी मदत करते. असं म्हणलं जातं की देवळाचा पाया किती देवळाचा कळस किती सुंदर असला तरी प्रत्येक येणारा मनुष्य देवळाच्या पायरीला नमस्कार करून जातो. तसेच आपल्या आयुष्यातील हे जे गुरुजन आहेत त्यांचं महत्त्व खूप थोर आहे, कारण त्यांनी आपल्या जीवनाचा पाया भक्कम करण्याचं काम केलेलं आहे. एवढे बोलून मी माझं मनोगत संपवते. अजून एकदा मी माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना, वर्गमित्रमैत्रिणींना आभार मानते, त्याने हा खूप सुंदर कार्यक्रम अरेंज केला. धन्यवाद. थँक्यू. मी स्नेहल झांबरेला पुढे आमंत्रित करतो, तिनं मनोगत व्यक्त केलं. नमस्कार. आजच्या गेट टुगेदर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले माजी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि माझे बंधू आणि भगिनींनो, या सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा हा गेट टुगेदर कार्यक्रम हा प्रत्येक गावात शाळेत चालू आहे, पण हा आपला गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे तो खूप खास आहे, कारण येथे फक्त शाळेतल्या आठवणी जोडलेल्या नाहीत, तर या विद्यालयाने वटवृक्षात झालेले रूपांतर आणि संस्काराने झालेल्या बीजारोपणाच्या प्रवासासाठी आठवणीचे हे गेट टुगेदर आहे. या शाळेने आपल्या जीवनाला आकार दिला, आम्हाला संस्कार दिले आणि येथे बसलेल्या प्रत्येक बॅचमेटने आम्हाला अनेक अनुभवांनी समृद्ध केले आहे. मला आजही सर चिडले किंवा मॅडमनी चिडून सांगितल्यानंतर ते आपल्याला प्रेमाने समजावून सुद्धा सांगत होते, त्यातून आपल्याला खूप फायदा झाला आहे. या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन दिव्य शक्ती, या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन दिव्य शक्ती, आकाशाचे पंख असावे उंबरट्यावर भक्ती, आकाशाचे पंख असावे उंबरट्यावर भक्ती. या उक्तीनुसार आपल्याला या शाळेतील शिक्षकांनी व शाळेने घडवले. हा आपला 19 वर्षाचा प्रवास म्हणजे खूप मोठा काळ आहे आणि प्रत्येक जण त्याच्या जीवनात कुठे ना कुठे स्थिर स्थावर झाले आहे, करिअर यशस्वी आहे आणि म्हणूनच त्या आठवणींना उजाळा देऊन बालपणाची मैत्री आणि आता कायमस्वरूपी जिवंत करण्याची वेळ आली आहे आणि हा गेट टुगेदरचा दिवस आपला उजाडला आहे. आमची मैत्री आजही घट्ट झाली आहे. सोशल मीडियामुळे आपण सर्वजण एकत्र आलो आहोत, आता एकमेकांच्या संपर्कात आलो आहोत. मी सगळ्यांना एकच विनंती करते की तुम्ही आयुष्यात कुठेही असा, कसेही असा, पण आता आपण जीवनाच्या एका वळणावर स्थिर झालो आहोत. इथून पुढे आपण सगळ्यांनी एकमेकांच्या सुखात सहभागी व्हायला हवे, एकमेकांना मदत करायला हवी, कारण या जगात एकच नातं निस्वार्थी आहे, ते म्हणजे मैत्रीचं. या पवित्र नात्याला साक्षी ठेवून आपण एकमेकांसाठी सदैव तयार असू असा प्रण करूया, म्हणजेच आपल्या सगळ्यांना त्याचा पुढील जीवनात नक्कीच उपयोग होईल. धन्यवाद. 2005चा बॅच त्याचा आपला गेट टुगेदर ठेवलेला आहे, त्यामुळे सगळेजण आपण एकत्रित आलो, त्यामुळे खूपच मनाला आनंद वाटतोय. आपल्या शिक्षकांनी आपल्याला घडवलं, ज्ञान दिलं, संस्कार दिले, म्हणूनच आज मी माझ्या करिअरमध्ये यशस्वी झालोय. आत्ताच नेहमी म्हणाले की आपण कुठे असो आपण एकमेकांच्या सुख दुःखात म्हणजे सहभाग घेऊया, कोणाला काही अडचण आली तर मदत करूया. आज सोशल मीडियामध्ये आपण सगळेजण एकत्र राहिलो, तर याचं पूर्ण श्रेय आज मी जे नियोजन केलं, अवधूत असेल, गावाचे सर्व आपले जे लोक आहेत, जे मित्र आहेत, यांनी सर्वांनी आपल्या सगळ्यांना एकत्रित आणलं, त्यामुळे सर्वांचं त्यांचा आभार मानतो आणि धन्यवाद. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण 19 वर्षानंतर भेटतोय. असं जाता येता कधी तर भेटलोच असेल, पण नेमकं आठवत नसते की हा माझाच बॅचचा विद्यार्थी आहे असं. पण आज एवढ्या वर्षानंतर भेटल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, तो आनंद बघून मला खूप फार समाधान वाटते. आणि असं मला वाटलंच नव्हतं की आपण सर्वजण एकत्र येऊ आणि असं परत आपली भेट होईल, किंवा आपले शिक्षक इतके वर्ष जे आपण त्यांना जवळपास विसरूनच गेलेलं असते की आपल्या बिझी शेड्यूलमध्ये, तर त्यांना आपण आज भेटलोय. मनापासून फार आनंद होत आहे. आणि आता आकाशाला भरारी घेताना पक्षाला पंख असावे लागतात. वातावरण
मनमोहक वातावरणासाठी फुलाला सुगंध असावा लागतो आणि तुमच्या माझ्यासारखे चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी चांगले शिक्षक आणि चांगली शाळा असावी लागते आणि ते आपल्याला चांगले शिक्षक असे लाभले होते. म्हणूनच आज आपण आपल्या आयुष्याचा जो पाया आहे तो भक्कम करू शकलो आहे. मधमाशीप्रमाणे ज्ञानाचे कण वेचून आपण सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे. या विद्यालयाने आपल्याला अविस्मरणीय आठवणी दिल्या आहेत. जादा तास, खेळ, गॅदरिंग, सहल या असंख्य आठवणीमधून आपल्याला बरंच काही बाहेरच्या जगाचं म्हणजे बाहेरील माहिती, ज्ञान सर्व काही या शाळेने आपल्याला अवगत करून दिलं आहे. इतकी वर्षे उलटून गेली तरीही मला त्या आपल्या बॅचचे क्षण आठवतात. त्यावेळेचे आपले खेळ, एकमेकांमध्ये असलेली स्पर्धा आणि एवढी स्पर्धा असूनही आपण कधी एकमेकाशी आज जेवढं बोललो तेवढंही त्या बॅचला असताना बोललो नसेल. त्यामुळे मला सर्वात महत्वाचं हे वाटते की आज आपल्या मनामध्ये एकमेकाविषयी ओढ आहे की चला हा माझा बॅचचा विद्यार्थी आणि मी याच्याशी आज मोकळेपणाने बोलू शकते. आणि खरंच तो हा अवधूत असेल किंवा इतर मुलांनी जे सगळा कार्यक्रम घडवून आणला त्यांचं मी मनापासून आभार मानते. आणि प्रतिभा तिनं तर मला 2 वर्ष झालं सांगितलं होतं की आपण सगळेजण एकत्र येऊया, बघ तू जवळ राहतेस, तू सगळ्यांशी कॉन्टॅक्ट कर आणि आपण सर्वजण एकत्र भेटूया. शेवटी ती एवढ्या लांबून आली आणि तिनं सर्व अरेंज केलं, त्याबद्दल मी मनापासून सर्वांचीच आभारी आहे. आणि मला ते आदरणीय गुरुजी सर्व लाभले लहानपणापासून, अगदी गुरुजी असतील ते आम्ही शाळेतून जाताना आमच्या घरी जाताना डाव्या साईडला त्यांचं घर लागायचं. शाळा सुटल्यानंतर आम्ही त्यांना विचारायला जायचं, सर आजचा अभ्यास काय करू. अगदी लहान होतो, 3री-4थीला. आणि जाता येता सणाच्या तिथं बाहेर रांजण ठेवलेलं असायचं, तिथं पाणी प्यायला जायचं आम्ही नेहमी. हनुमंत गुरुजी जांभळे त्यांच्या घरी. खूप या शाळेतून खरंच आम्हाला इतकं मिळाले की त्याचं वर्णन असं सांगायचं म्हटलं तरी करू शकत नाही. त्यांना चांगलं आरोग्य लाभो आणि इथून पुढे त्यांचं आयुष्य मजेत आनंदात राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि वर्षामागून वर्षे सरत जातात. शिक्षण, करिअर, लग्न, नोकरी, मुलं बाळं यासारख्या धक्काधक्कीच्या जीवनात शाळा कॉलेजमधील वर्ग, मित्र मैत्रिणी विखुरले जातात. कित्येक वर्ष तर भेटही होत नाही, पण शाळेतील आठवणी मस्ती हृदयामध्ये मनामध्ये कायम असतात. त्या कधीच पुसल्या जात नाही. आनंदाचे क्षण पुन्हा जगूया, आनंदाचे क्षण पुन्हा जगूया, जुन्या आठवणींना जागूया, जुन्या आठवणींना जागूया. शाळेच्या अंगणात फुलवलेली ती मौज मजा, शाळेच्या अंगणात फुलवली ती मौज मजा आज पुन्हा अनुभवूया, आज पुन्हा अनुभवूया. आई वडील हे फक्त मुलांना जन्म देतात, आई वडील हे फक्त मुलांना जन्म देतात, पण या समाजामध्ये कसं जगायचं, कसं राहायचं याचं आपल्याला ज्ञानाचं अमृत पाजणारे आपले गुरुवर्यच असतात. तेच आपल्याला घडवत असतात. त्यांच्यामुळेच आज आपण प्रत्येक कोणत्या ना कोणत्या तरी क्षेत्रात सगळे आपण काय म्हणतात त्याला यशस्वी झालो आहोत. मला सगळ्या गुरुजनांचा आभार मानायचे आहे. कार्यक्रम आपला आहे, आपल्या सर्वांचा आहे, त्यामुळे त्यात कसली आली औपचारिकता. मी जाता जाता एवढेच म्हणेन की एक मैत्रीवर कविता म्हणायची वाटते मला. मैत्री अशी असावी की जे आयुष्य बदलून टाकावी, मैत्री अशी असावी की जे आयुष्य बदलून टाकावी. अंधारा जगात पुन्हा चांदणे उजळावी, अंधारा जगात चांदणे उजळून जावे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा, त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा. बसधडा मैत्रीचा वाचण्यासारखा,
बसतडा मैत्रीचा वाचण्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना, जा बिलग तू तिला वासरासारखा, जा बिलग तू तिला वासरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. धन्यवाद. आपण बरेच दिवस झालं वाट बघत होतो, पण आज मला खूप आनंद होतोय की मला कधीच वाटलं नव्हतं की असा दिवस माझ्या आयुष्यात पण कधीतरी होईल. इथं असणारे व्यासपीठावर असणारे सगळं माझे शिक्षक म्हणून आपण आज यांच्याकडे बघतोय. या शाळेत माझं महिन्याला ह्या शाळेत ह्या गेटच्या आतमध्ये ह्या वर्गात प्रत्येक महिन्याला माझी म्हणजे येऊन जाते मी, पण आज ह्या गेटच्या आतमध्ये येताना मला एक वेगळंच फिलिंग आलं की बाबा मी माझे विद्यार्थी माझी शाळा म्हणून आज मी चालले. कारण महिन्याला एक दिवस आम्ही शाळेत येऊन जातो, पण त्यावेळेस एक ती शाळा एक हायस्कूल शाळा म्हणून येऊन जाते, पण आज खरं ना की माझी शाळा म्हणून मी या शाळेत आले, त्याचा मला खूप आनंद झालाय. आता इथे जमलेले माझे मित्र मैत्रिणी ते प्रत्येक जण वरच्या पोस्टवरती आहे, कोण कशावरती आहे, कोण इंजिनियर आहे, कोण डॉक्टर आहे. पण आज खरंच की आज ते इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, पण ज्यावेळेस आपण म्हणतो की तो माझा मित्र, की ते कितीतरी वर आहेत पण ती माझी मैत्रीण, ह्या शब्दातच मला वाटते सगळं काही आलंय. की एवढ्या उंच पदावर असून पण एक आम्ही म्हणू शकतो, आम्ही आज घरी आहे किंवा काही, पण आम्ही म्हणू शकतो की हक्कानं हा माझा मित्र आहे, ही माझी मैत्रीण आहे. खरंच आज खूप आनंद झालाय की हे सगळं आपण सगळ्यांनी जे एकत्र आला, जे कोणी राहिले असतील त्यांना जर काहीतरी कारणास्तव येणं झालं नाही, पण ह्याचं जे कार्यक्रमाचं आयोजन जे झालं, ज्यांनी पुढाकार घेऊन अवधूतनं वगैरे केलं, त्या सगळ्यांचं मी आभार मानते. मला वाटते मैत्रीला आपण कधीतरी एक वेळ दिला पाहिजे की आपण प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतो, पण मला वाटते एक दिवस या सगळ्या आपल्या कामाच्या ह्या दिवसातनं आपण एक दिवशी मैत्रिणीला वेळ दिला पाहिजे. नाजूक धाग्यामधला प्रत्येक धागा जपायला हवा. खूप काम असलं तरी मैत्रीला कधीतरी थोडासा वेळ द्यायला हवा. इथून पुढे आपण प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील हो. आज कितीतरी वर्षांना 19 वर्षांना आपण एका मोबाईलमुळं, कधी आपण माहिती पण नव्हतं की मोबाईल आपल्या हातात येईल असं वाटलं पण नव्हतं, पण मला वाटतं आता सगळ्यांकडे मोबाईल असल्यामुळं, व्हॉट्सअप आल्यामुळं जेवढा मोबाईलचा चांगला उपयोग आहे, जेवढा दुरुपयोग आहे तेवढाच चांगला उपयोग आहे. त्या मोबाईलचा आपण चांगला उपयोग करूया, या आपल्या मैत्रीला, या आठवणीला परत जागृत करूया. शेवटी जाता जाता मी एवढेच म्हणेन की वर्गात नव्हती आपली एवढी एकमेकांशी दोस्ती, पण आता आठवते यार शाळेत केलेली ती मस्ती. वर्गातल्या प्रत्येकाची एंट्रीच होती भारी, कधी कधी एन्जॉय केल्या वर्गातली मारामारी. होतो शिक्षकांच्या डोक्याला ताप, कारण होतेच सगळे तसे कलाकार. पण आज प्रत्येक क्षणाला तुमची आठवण येते यार. आयुष्याच्या एका टोकावर झालो आपण वेगळे. आपल्याला कामामध्ये आता गर्क असतो सगळे, आपापल्या कामामध्ये आता आपण गर्क असतो सगळे. कॉलेजमध्येही भेटले मित्र, करतो आता ही मस्ती, पण खरंच शाळेतल्या दोस्तीची गोष्टच होती काही वेगळी. मी नितीन सूर्यवंशी. तर तयारी काही करून आलेलो नाही, पण 2-3 सरांची आठवण आहे, तर ती सांगतो. शाळेत असताना आमचे सर्वांचे मुलांचे विशेषतः लाडके सर होते गायकवाड सर. त्यांची इथं खूप कमी महसूस होत्या, कारण गायकवाड सर असे एकच शिक्षक होते की ते मुलांना कधी खवळत नव्हते, मुलींना खवळायचे. त्याच्यानंतर तेली सर, त्यांचंही असं होतं की म्हणजे ते प्रत्येक मुलाला त्याच्या नावापेक्षा असं, जसं की माझं सुद्धा नितीन सूर्यवंशी नाव आहे, पण ते मला ना सूर्यवंशी बोलले ना नितीन बोलले, कायम दत्ता पाटील बोलले. तरी सगळ्याला आमच्या गावातले पाहुणे लोक आहेत, जसे सूर्यवंशी, नांगरे, त्या सगळ्यांना त्यांनी पाटील करून टाकलं. नांगरे पाटील, सूर्यवंशी पाटील असंच ते बोलवायचे आम्हाला. त्याच्यानंतर HB झांबरे सरांची आठवण आहे. 10वीत असताना ते इतिहासाचे आम्हाला अचानक शिक्षक झाले इतिहासाचे, कारण मला वाटते बहुतेक त्यांनी इतिहास पहिला शिकवला नसेल मे बी. तर त्यावेळी त्यांनी एक्स्ट्रा क्लासेस घेऊन रविवारी बोलवून, जसं की बॅक बेंचर्स मुले होते
त्यांच्याकडून सुद्धा, जसे की आज ते स्टेजला पुढे बोलायला पण आले नाहीत, पण त्यावेळी त्यांनी प्रश्नाची उत्तरं त्यावेळी दिलेत, बरोबर ना पवन? त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडून जवळजवळ इतिहासाचं जे की कारणे द्या किंवा काय काय जे बी होत, म्हणजे 5-6 सेंटेन्सची जी प्रश्न उत्तर होती ती त्यांच्याकडून त्यांनी पाठ करून घेतली आणि जबरदस्तीनं करून घेतली. त्यामुळे इतिहासाचा मला वाटतं 100% निकाल लागलेला त्यावेळी. त्याच्यानंतर जिल्हा परिषद शाळेमध्ये आपले साळुंके गुरुजी, त्याच्यानंतर हनुमंत गुरुजीचं मला अजून आठवते. आम्हाला 3रीला शिक्षक होते, वर्ग शिक्षक. तर त्यावेळी त्यांनी त्यांच्या परिपाठाला जे गोष्टी वगैरे सांगायचे ते अजून मला आठवतात. त्याच्यानंतर आपले पांडुरंग गुरुजी होते, PV पाटील सर, तर ते आम्हाला महाभारतातल्या गोष्टी सांगायचे, ती अजून आठवते. जेवढ्या आम्ही आता म्हणजे अजूनही टीव्हीवर जे महाभारत बघतो त्यावेळी आम्हाला म्हणजे आता ही महाभारतातल्या गोष्टी आठवताना टीव्हीवर पेक्षा मला त्यांच्या सांगितलेल्या गोष्टी अजून लक्षात आहेत. फोटो बनलेलो पवन सांगू काय, आम्ही 10वीत असताना एकदा सरांनी पाटील सरांनी काहीतरी नोटीस वाचून दाखवली वगैरे. तर बॅक बेंचच्या मुलामधून एक आवाज आला, बर या असाच काहीतरी आवाज आला. आठवतंय ना? तर त्यावेळी आणि आमचा प्रतीक नांगरे होता शक्तिमानचा फॅन. तर आम्ही सगळं ब्रिज बांधायचो आणि शक्तिमान मॅचच्या जेपलचा फॅन होता. यायचा पायानं तोडायचा, पॉवर म्हणायचं, पॉवर आणि पायानं तोडायचा. तर आता सांगू इच्छितो त्याला, मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि बंडूचा अल्ट्राटेक सिमेंट आहे. पुणे मेट्रो मध्ये काम केलंय, बुलेट ट्रेन मध्ये काम केलंय, आता पडू शकत नाही. ठीक आहे, एवढेच आठवणी. मी विक्रम सुद्धा ॲक्च्युली मी तुमच्या 10वीच्या बॅचमध्ये नव्हतो. 5वी नंतरच मी इथं हायस्कूलला फक्त 5वीपर्यंत होतो आणि नंतर 6वीला मी सांगलीत गेलो शिकायला. तरी पण माझे जुने मित्र जे आहेत म्हणजे दत्तू, बंडू किंवा प्रतीक नांगरे असेल, अवधूत चव्हाण असेल, तर माझी साळुंके सगळ्यांबरोबर चांगला कनेक्ट आहे. त्यामुळे ज्यावेळेस हा गेट टुगेदर कार्यक्रम करण्याचं नियोजन चालू होतं त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी कसा होईल यासाठी प्रयत्न केले आणि त्यामुळेच आज आपण सगळे एकत्रित आलो आणि जुन्या काळातील काही आठवणी एकमेकांबरोबर शेअर करतो. त्यातल्याच मला ज्या आठवतात तेवढे पॉईंट शेअर करतो तुमच्यावर. मी 6वीला जरी सांगलीला गेलो असतो तरी मला एक शिक्षकांमध्ये एक फरक जाणवला. आपल्या गावाकडचे शिक्षक बघितले, अगदी मराठी शाळेतले असू दे किंवा हायस्कूलचे असू दे, आणि सांगलीतले शिक्षक जास्त प्रोफेशनल होते. त्यांचा पर्सनल टच कधीच नव्हता. तर इथं बघितलं तर अगदी गल्लीत खेळताना होता, म्हणजे सूर्यवंशी सर बागेला औषध मारायला आमच्या गल्लीतून जायचे, पंप घेऊन खेळताना सूर्यवंशी सर जरी दिसले तर आम्ही पळून जायचं सर. आणि दुसऱ्या दिवशी एखादा असंच म्हणजे कोण खेळत वगैरे असला आणि त्यांचं लक्ष असेल तर ते लेक्चरला नाव घेऊन सांगायचे की तू खेळत होतास, अभ्यास झाला नाही तुझा असं. आणि विशेषतः 2-3 शिक्षकांचं नाव मी इथं आवर्जून घेईन. म्हणजे HP जांभरे सर, त्यांचं लेक्चर म्हणजे आम्हाला कधी लेक्चर वाटलंच नाही, अगदी हसत खेळत लेक्चर. आणि ते एक असे शिक्षक होते ज्यांनी कधी मारलं नाही आम्हाला 5वीत तरी, कधीच मारलं नाही. आणि इंग्रजी एवढं सोपं करून शिकवलं त्यांनी की आज मी आता कुणाबरोबर फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतो. आणि मला असं कधीच जाणवलं नाही की मी मराठी मीडियमचा विद्यार्थी, एवढं स्ट्रॉंगली मी एखाद्या इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्याला सुद्धा फेस करू शकतो. कारण त्याचं एवढंच आहे की HP जांभरे सर त्यांनी इंग्रजी एकदम मस्त शिकवलं, ते अजूनही मी विसरू शकतो. वन ऑफ द ग्रेट टीचर इन माय लाईफ आय कॅन से. अँड सेकंड इज लाईक सूर्यवंशी सर, एकदम ऑपोजिट पर्सनॅलिटी, फार कडक. आणि त्यांची एक आठवण म्हणजे त्यांनी जे मराठी आणि इतिहास शिकवला आम्हाला. मराठीमध्ये
एखादं म्हणजे काही लिहिताना ते एका विशिष्ट पद्धतीने लिहायचे. तुम्ही बाकीचे शिक्षक बघा आणि सूर्यवंशी सर बघा, त्यांच्या लेखणीत तुम्हाला ती एक वेगळी म्हणजे वेगळी पण जाणवणारच अशी कंडिशन होती. बऱ्याच त्यांच्या गोष्टी मी फॉलो केल्या, म्हणजे त्यांची वेलंटी मारण्याची पद्धत त्या अजून पण मी त्यांना फील करतो. मी ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस तसंच लिहितो आणि तिथं मला सूर्यवंशी सर आठवतो. एक तसा तो टच राहिला माझा त्यांच्याबरोबर. आणि दुसरा एक पॉईंट असा होता, इतिहास ज्यावेळेस शिकवायचे त्यावेळेस आज चॅप्टर झाला की पुन्हा रिव्हिजन दुसऱ्या दिवशी असायचं. आणि ती रिव्हिजन घेण्याची पद्धत अशी होती की जो बरोबर उत्तर देईल आणि ज्यांची चुकीची उत्तर आहे त्यांना एकेकाला एक कानाखाली किंवा छेडी हे फिक्स असायचं. आणि मी असं बऱ्याच वेळा अख्ख्या वर्गाला मारलं. त्यामुळे तो फील एक पुढं मी मिस केला, कारण 6वी ते 10वी पर्यंत ते कधी झालंच नाही. पण नंतर पांडुरंग गुरुजी जे मराठी शाळेत होते, पहिलीलाच होते आम्हाला शिकवायला. माझ्या आईची 3री शाळा झाली आणि आमच्या घरात कोणी शिकलेलं नव्हतं. तर ती दररोज येऊन पांडुरंग गुरुजींना विचारायची की माझा मुलगा कसं काम करतो, त्याला अजून काही इम्प्रूव्हमेंटची गरज आहे का. तर मला आठवते त्यावेळेस त्यांनी सांगलीतनं एक अंकल्प्या वेगवेगळ्या आणून दिलेल्या तिला, आणि त्यात ते दररोज सांगायचे तिला की तुम्ही कुठला अभ्यास घेतला पाहिजे मुलाचा. त्यामुळं त्यांचंही योगदान माझ्या आयुष्यात आहे खूप महत्त्वाचं आहे असं म्हणून. नंतर मराठी शाळेतले लोखंडी गुरुजी असतील, मोकाशी गुरुजी असतील, त्यांनी फार हल्ली ऑडिशन केले, तेही मी कधीही विसरू शकणार नाही. आणि नंतर हनुमंत गुरुजींची शिकवण्याची पद्धत एक फार वेगळी होती. फार म्हणजे अगदी इंटरेस्टिंग शिकवायचे ते. आणि सगळ्यात कडक म्हणजे ज्यांना आम्ही फार घाबरायचो ते म्हणजे साळुंके गुरुजी. साळुंके गुरुजींच्या तावडीत जर कोण गावला तर त्याचे का हलवायचे सगळ्यांना माहितीच. अशाच काहीतरी माझ्या छोट्या आठवणी होत्या, एवढ्यावर मी माझं मनोगत. आदरणीय व्यासपीठातले मान्यवर म्हणजेच माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज भाग्याचा दिवस, आजी सोनियाचा दिवस आज उजळला. म्हणजे आज खरंच गोतावळ्याच्या स्वरूपात आपण एकत्र आलेलो आहोत. खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे की असा दिवस पुन्हा येणे नाही, कारण प्रत्येकाच्या पाठीमागे व्याप आहे. कुणाचं घर आहे, कुणाची मुलं आहेत, कुणाची बाग आहेत, कुणाची नोकरी आहेत, कुणाचं काय आहे तर कुणाचं काय आहे. माझं अजून तसं काही नाही आहे अजून, कारण मी अजून अनमॅरिड आहे. शोध मोहीम जरा सुरू आहे, लवकरच जरा आताच अवधूत सांगितलं की लव्ह मॅरेज वगैरे काय, अवधूतचं अरेंज मॅरेज वगैरे चालू आहे ते वधूवर सूचक केंद्र, त्यामध्ये आपलं पण नाव घे असं माझी इच्छा आहे. बरं, ही शाळा आपल्याला खूप काही शिकवते. का शिकवते? कारण त्या शाळेमध्ये असतात ती शिक्षक. ते शिक्षकांनी आपल्याला घडवतात, ज्ञानाचा खजिना आपल्याबरोबर सादर करतात. असे हे शिक्षक असतात. ज्ञान आपल्याला देतात, आपण कितपत घ्यायचं ते आपल्या हातात असतं. ज्ञानाची झोळी आपल्यापर्यंत त्यांनी दिलेली असते, आपण ती घ्यायची कितपत ते आपल्या हातात असतात. शाळेच्या आठवणी खूप आहेत. शाळेत आलो त्यावेळेस जरा वेगळंच फील जाणवलं. शाळेचं वातावरण बघितलं, शाळेची अवस्था बघितली तर थोडंसं वेगळं वाटलं. त्यावेळेच्या शाळा आणि आत्ताची शाळा याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यावेळेचे शिक्षक आणि आता वेळचे शिक्षक आहेत याच्यात सुद्धा खूप फरक आहे. आदर्श शिक्षक कसा असावा तर यांचे हे सगळे शिक्षक जे आहेत आदर्श शिक्षक आहेत. या आदर्श शिक्षकांनी ज्ञानाचा खजिना माझ्या झोळीमध्ये टाकला आणि म्हणूनच आज मी शिक्षक झालोय. म्हणूनच आज मी MA BEd करून जत सारख्या दुष्काळी भागामधली जी लहान लहान मुलं आहेत त्या लहान लहान मुलांना माध्यमिक शाळेमध्ये मी शिकवते. का शिक्षक कसा असावा, वर्ग नियंत्रण कसं असावं, कसा वर्ग ठेवायचा, विद्यार्थ्यांना हँडल कसं करायचं हे यांच्याकडून मला शिकायला. आणि ज्या वेळेला मी शाळेमध्ये शिकवायला गेलो त्यावेळेला यांचं जे क्षण होते ते क्षण मला आठवले, डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आलं की खरंच आपण ज्या वेळेला शाळेमध्ये शिक्षकांना त्रास देत होतो, आज तीच मुलं आज मी ज्या वेळेला शिक्षक झालोय त्यावेळेला मला सुद्धा त्रास देत आहेत हे मला कुठेतरी जाणवलं. खूप आठवणी आहेत. पवार सर असू दे,
पाटील सर असू दे, जाधव सर, 10वीला असताना जाधव सर आम्हाला मुख्याध्यापक होते, आपल्याला सर्वांना होते. तर जाधव सरांनी बाकोबा बाबाबा कसोटे सांगितलं, पण माझ्या अजून पण लक्षात आलं नाही त्या कसोटे म्हणजे काय. बाबाबा, बाकोबा, कोबाको, कोकाको या ज्या कसोट्या आहेत पण अजून देखील मला थोड्याशा समजलेल्या नाही. त्याचा एक डायलॉग आहे, ते सारखे म्हणायचे, पाण्यापर्यंत घेऊन सोडलेलं आहे, पाणी प्यायचं का पाण्यात बुडून मारायचं तुमचं तुम्ही एक आठवणी लक्षात जाणवला. त्यानंतर आमचे प्रिय लाडके शिक्षक होते ते म्हणजे गायकवाड सर. गायकवाड सरांनी PT शिक्षक म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. खूप आम्हाला त्यांनी खेळाबद्दल सगळी माहिती दिली. ज्या वेळेला गेटच्या बाजूला झाडं असायची, त्या झाडाच्या खाली गाड्या लावलेल्या असायच्या. एकदा शाळेमध्ये असंच काहीतरी विद्यार्थ्यांच्या मध्ये काहीतरी भांडण झालं होतं आणि ते भांडण गायकवाड सरांनी ऐकलं. आणि ऐकल्यानंतर त्यांनी त्या विद्यार्थ्यांना ओरडले, आम्हा विद्यार्थ्यांना ओरडले. ओरडल्यानंतर मुलं खूप रागात होती. त्यांनी काय केलं, रागारागात जाऊन त्यांच्या गाडीची शीटच फाडली. शीट फाडल्याबरोबर हे विद्यार्थ्यांनी केले असं कृत्य जाणवलं. त्यावेळेला सगळ्या विद्यार्थ्यांना समोर बोलवलं आणि सक्तीने सांगितलं, जर पुन्हा माझ्या गाडीजवळ जर गेला तर दोडका खिसल्यावर खिसीन. एक मजेशीर अनुभव त्यांनी सांगितला. त्यानंतर पवार सरांनी आम्हाला मराठीचे ज्ञानाचे धडे गिरवून सांगितले. मराठीमधील वाक्यप्रचार, म्हणी, समानार्थी शब्द, वाक्यप्रचार, लिंग, वचन यासारख्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आम्हाला दिल्या. पवार सरांचं ज्या वेळेला लेक्चर चालू असायचं त्यावेळेला मंत्रमुग्धपणे आम्ही मराठीची गोडवी ऐकत राहायचो. एवढी ऐकत राहायचो की पायातलं चप्पल काढलं की त्यांचं लेक्चर ऐकतच बसावं असं वाटायचं. कारण का मराठी आवडीचा विषय होता मॅथ्स सायन्स पेक्षा. कारण का कुठलाही विद्यार्थी म्हटलं की ते मराठी आणि हिंदी हे दोनच पहिल्यांदा नाव घेत असतोय. कारण का इंग्लिश म्हटलं की जरा पाठीमागे सरकतोय. तर मराठीचा आवडीचा विषय होता आणि या आवडीच्या विषयामध्ये असंच एक लेक्चर चालू होतं. छानसं असं लेक्चर होतं. मंत्रमुग्धपणे आम्ही सगळे विद्यार्थी ऐकत बसलेलो होतो. सगळ्यांनी जवळजवळ दोघं तिघांनी चपला काढल्या होत्या. चप्पल काढून आपल्या बेंचवर ऐकत बसलो होतो. तर आमच्या मुलांची एक सवय आहे. काय सवय होती की पुढच्या चप्पल काढली की त्याची चप्पल पाठीमागच्या बेंचवरती जायची. पाठीमागनं सरकत पाठीमागायला लगेच कळायचं की बाबा पुढच्या चप्पल काढल्या म्हणूनच तर पाठीमागे जरा सरकत आली म्हणूनच तर का असं पाठीमागे जाऊन मुलींच्या कडच्या बाजूला जायचे. ते लेक्चर संपल्यानंतर असं कळायचं अरे चप्पल कुठे गेली, काढून तर ठेवली होती. असा एक मजेशीर अनुभव आहे. एक 10वीतला अतिशय छान असा मजेशीर अनुभव आला तो म्हणजे जाधव सराच्या बाबतीतला एक. तो असा की मुलं आम्ही लयच वाण काय केलं ना, हाताच्या बाहेर सगळी गेलेली ऐकत नसायची अजिबात. म्हणून काय केलं, जाधव सरांनी चांगला पर्याय काढला. तो पर्याय मी एकदा माझ्या शाळेत राबवलाय बरं का. खरंच मला सुद्धा मुलं ऐकत नव्हती पण आता ऐकतात बरं का, ऐकतात. कारण का जेवढी आपल्या भाषेवर कमांड असेल तेवढी मुलं ऐकतात. माझी भाषेवर कमांड आहे. शब्दाचे घाव मनाला लागतात. वाळलेले वन जे आहेत ते वन कधीतरी मुजून जातात पण शब्दाचे घाव मनाला लागतात. त्यासाठी शब्दांना धार असावी लागते. ती धार माझ्याकडे आहे त्यामुळे मी तो उपक्रम राबवला. जाधव सरांनी काय उपक्रम राबवला होता 10वीच्या वर्गात की मुलं खूप दंगा करतायत म्हणल्यानंतर एक वळ मुलांची एक वळ मुलींची, एक वळ मुलांची एक वळ मुलींची. मुलं बरोबर वटणीवर आले, शांत बसली, अजिबात दंगा नाही काय नाही. काय जरी बोलायचं वात्रट जरी शब्द काढायचा म्हटलं तर अरे बापरे इकडे प्रतिभा बसल्या, इकडे प्रज्ञा बसल्या, इकडे ये बसल्या, तिकडे ते बसल्या. अरे कसं बोलत आता बोलायचं नाही काय नाही, नुसतं कुणवा कुणीच एवढंच. असाच एक मजेशीर अनुभव, असे अनेक अनुभव आहेत. या शाळेने मला खूप दिलं, शिक्षकांनी मला खूप दिलं. जेवढं ज्ञान घेतलं त्या ज्ञानाचा मी परिपूर्ण उपयोग करतोय.
त्याचबरोबर मौज मस्तीही केली. कारण का नुसता अभ्यासाची अभ्यास नको आहे, मौज मजा पण पाहिजे, मस्ती पण पाहिजे. एवढीच मौज मजा मस्ती केली. खरंच गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी. एवढे मी माझे 2 शब्द बोलतो, थांबतो. धन्यवाद. शिक्षकेतर कर्मचारी, माझे मित्र मैत्रिणी आणि बंधू आणि भगिनी, आजचा जो हा कार्यक्रम होता स्नेहमिलन गेट टुगेदर, याच्यासाठी खूप दिवसापासून आपली तयारी चालू होती. खूप दिवसापासून आपण एकत्र प्लॅन बनवत होतो. कारण असं कुठल्या कॉर्पोरेट फील्डमध्ये मी सध्या काम करतोय, पण असं नियोजन म्हणजे आपण 19 वर्षानंतर भेटतोय तरी हे नियोजन चांगलं झालं. चांगल्या पद्धतीने आपण कार्यक्रम आता पार पडतोय आणि अर्धा एक तासामध्ये आपलं मनोगत होईल. त्यानंतर आपण स्नेहभोजन घेऊन कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. तत्पूर्वी मी माझा परिचय देतो. माझं नाव सगळ्यांना माहिती आहे, विश्रांत हिम्मतराव झांबडे. 10वी नंतर मी 11वी-12वी सांगली हायस्कूलला कंप्लीट केली. त्यानंतर PUBIT बुधगाव मध्ये BE सिव्हिल कंप्लीट केलं. त्यानंतर BE सिव्हिल नंतर MTechला कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मध्ये DY पाटील कॉलेज लोगोला ऍडमिशन घेत लेक्चरशिप करत होतो 2013 ते 2016 पर्यंत. त्यानंतर 2016 ते 2017-18 पर्यंत मी दालमिया सिमेंट मध्ये काम केलं. 17-18 नंतर बिर्ला व्हाईट जी आदित्य बिर्ला ग्रुप जो आहे जवळपास 70,000 करोडचा टर्नओव्हर त्या ग्रुपचा आहे आदित्य बिर्ला ग्रुप. त्या युनिटमध्ये मी त्या ग्रुपमध्ये जॉईन केलं 2017 साली. टिल डेट 2024 पर्यंत मी आदित्य बिर्ला ग्रुपच्या अल्ट्राटेक सिमेंट बिल्डिंग प्रोडक्ट डिव्हिजनमध्ये कार्यरत आहे. सध्या महाराष्ट्राचा हेड म्हणून काम बघतोय. जवळपास आपल्या भागातली पण भरपूर मुलं आहेत टीममध्ये. आणि माझी विद्यार्थी म्हणून आपला ह्या शाळेसाठी आपलं काय देणं आहे ते माझं घरी शिक्षक असल्यामुळे पप्पांशी पण बोलणं झालं होतं की आपल्याला शाळेसाठी काहीतरी वेगळं काहीतरी करावं. आणि सध्या शाळेची परिस्थिती प्रशासनानं पण सांगितली खूप बिकट आहे. पवन म्हणजे गावातली जी मुलं आहेत, गावातल्या ज्या मुली आहेत, त्यांनी थोडा प्रयत्न यासाठी केला पाहिजे. कारण या ठिकाणी सध्या माजी शिक्षक आहेत, आजी शिक्षक कोणी नाही. त्यामुळे तो मेसेज आपला आजी शिक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे. शाळेसाठी आपल्या बॅच कडून काही मदत लागेल तर ती मदत आपण अर्जुन करूयात. शाळेसाठी 5वी साठी पट पण कमी आहे, तर तो पट पण कसा वाढेल. आता बाकी सगळे माझ्यापेक्षा जास्त शिकले, माझ्या जास्त शिक्षण झालेलं नाही, फक्त BA झाले. ज्यावेळेला तुम्ही मला तोंडावर मारलं नाही तर ते सुचलेलं झालं, तुमचा राग आलता नाही. मग मी प्रतीक नागरे आणि दादा म्हणजे स्वप्नील नागरे तिघांना मारलो तुम्ही. मग तुमच्या गाडीचा प्लग काढला होता त्यावेळेला सांगितलं नाही. तुम्ही गाडी ढकलत घेऊन गेला, आम्ही बोलत होतो. तर पुन्हा आम्हाला वाईट वाटलं, मला आता सॉरी म्हणतो. 10वीला अध्यापन करत असताना काही मुलांनी जर माझ्या मित्राच्या मुलांनी दुर्लक्ष केलं तर थोडीशी शिक्षण मी त्यांना करत होतो. मला अजूनही आठवत आहे की आता तसाच्या वेळी प्रत्येकाने स्वप्नील दादा यांना जरा शिक्षण दिले होते ते मला अजून जाणीवपूर्वक आठवत आहे. आणि ते मित्र मला विचारतील की माझा मुलगा 10वीत नापास का झाला याची जाणीव आमच्या अंतःकरणामध्ये होती. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही चांगल्या क्षेत्रामध्ये काम करता आहात. तुम्हाला आम्हा सर्वांच्या वतीनं पुढील आयुष्यासाठी हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि तुमच्या मुलांच्याकडं लक्ष द्या. कॅम्प्युटरायझड युग आहे, त्याच्यामध्ये मोबाईल सारखा हातात आहे, त्या मुलांच्याकडं लक्ष द्या. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा नमस्कार. मी पुष्पराज सुजित गायकवाड मळणगाव गायकवाड सरांचा अंगणात 2 शब्द बोलतो. पहिला एक गोष्ट की जे आपल्या समाजामध्ये काय अपंग आहेत त्या अपंगासाठी तुमच्या ग्रुपतर्फे तुम्ही योगदान द्यावं असे तुम्हाला मी
विनंती करतो. दुसरी सूचना, जीवनामध्ये सुखदुःख हे येत असतं. एकदा आलेलं सुख असेल तर ते लगेच जातं आणि दुसऱ्यांदा दुःख येतं. परंतु दुःखामध्ये गाडून न जाता त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न तुम्ही करा आणि सुखामध्ये जास्त होऊन जाऊ नका. एवढीच माझी दोन सूचना आहे. आणि तिसरी सूचना जी आहे ती म्हणजे आपल्या प्रत्येकाच्यात आहे काम, क्रोध, मद, मत्सर आणि अहंकार. तर हे जे विकार आहेत त्या विकारापासून अलिप्त राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि अहंकार बाळगू नका असं माझं म्हणणं आहे. ज्या ठिकाणी अडचण येईल त्या ठिकाणी तुम्ही सौम्य घ्या आणि एकमेकाशी खेळीमेळीने वागा. तो तुमच्या जीवनामध्ये असेल, समाजामध्ये असेल. एवढेच माझे बाळमित्र, आज 19 वर्षांना आपण सगळे एकत्र जमा झाला आणि पूर्वीच्या जीवनातल्या आणि वर्गातल्या आठवणींना उजाळा दिला. याबद्दल मला फार माझं मन भरून आलं. मी सुद्धा 36 वर्ष सेवा केली आणि या काळामध्ये माझ्या हातून अनेक विद्यार्थी घडले गेले आणि ते अजूनसुद्धा आपल्या त्या गुरुजनांचा याचा आदर ठेवतात. त्यामध्ये एक राम हंकारे हा विद्यार्थी जिल्हा आरोग्य अधिकारी आहे. त्यांना आमची कलेक्टर संघ एकदा मुलाखत झाली होती कलेक्टर बरोबर. त्यानं नेलं होतं आम्हाला कलेक्टरकडं आणि जल सर्वेक्षणचं काम होतं आणि त्या कामाबद्दल आम्ही गेलो त्यांच्याबरोबर. तर त्या कलेक्टर साहेबांना इतका आनंद वाटला. त्यांनी सांगितलं हे माझे गुरुजी आहेत म्हणून सांगितल्यावर कलेक्टर साहेबांना इतका आनंद वाटला की ते गुरुजी आहेत म्हणते. आणि ते कलेक्टर म्हणते माझे आई वडील गुरुजी होते म्हणून मी कलेक्टर झालोय म्हणते. गुरुजी काय तुमचं मत आहे, काय 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 काम आहे. तर ते काम सांगितलं आणि जल सर्वेक्षणला निधी द्यावा. तर ओळख ठेवणं जीवनात हे महत्त्वाचं काम आहे. आपण ओळख ठेवली पाहिजे. गुरुजनांची असू द्या किंवा मोठ्या माणसांची असू द्या, वडीलधाऱ्या माणसांची असू द्या, आपण ओळख ठेवल्या. तुम्ही सन्मानानं आम्हाला इथं बोलवलं याबद्दल मी तुमचा अतिशय ऋणी आहे. एवढे बोलून मी माझे मन पिळून टाकणारा तो शेवटचा दिवस व आता उतरलेल्या या त्या गोड आठवणी त्यांना पुन्हा उजाळा देण्यासाठी आपण आज फक्त आणि फक्त 7 दिवसात हे गेट टुगेदर मुलांच्या मुळे आणि काही मुलींच्या मुळे जे तुम्ही आलात तर त्यांच्या सर्वांच्या कामाला आणि कार्याला यश आलेलं आहे. आणि आपला गेट टुगेदरचा कार्यक्रम खरंच खूपच छान संपन्न इथे झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्या सर्वच शिक्षकांनी मी एक किस्सा सांगू शकते की मी इटलीला आम्ही 2 वर्ष होतो. तिथे काहीही आपल्या कुणाचाही सुगंध गंध मातीचा किंवा कुठल्याही माणसांचा आपण ओळखतही नसते किंवा त्यांची लँग्वेजही माहिती नसते. आणि आपलं गाव कोणतं डोंगरसोनी, डोंगरामध्ये बसलेलं आपलं गाव आणि त्या गावातले एका किती लहान किती दूर आणि आपण कुठे जातोय. खरंच आपल्या बॅचमधला कितीतरी मुलांनी खूप अचिव्हमेंट केले. तर तिथल्या इटलीमधल्या म्हणजे माणसाच्या पण लँग्वेज ओळखू शकत नाही किंवा त्यांना बोलता येत नाही किंवा रिप्लाय देता येत नाही. तर तिथे जाऊन आपण राहू शकतो, तिथे आपण सर्वाइव्ह करू शकतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि याला कारणीभूत आहेत हे आपले गुरुपरी. त्यांच्या सर्वांचे मी आभार मानू शकते की मी कमीत कमी 3 वर्ष इटलीमध्ये राहू शकले. कारण तो जो आपला जो पाया आहे तो पाया उत्तम करणं, कुणाशी न बोलता फक्त आपल्याच फॅमिलीसोबत राहणं आणि ते फक्त आपले गुरुवर्यच करू शकतात. सो थँक्यू सो मच सर. खूप आभारी आहे आणि तुमच्यामुळेच आम्ही आहोत. तुमच्या ज्या ज्ञानापणामुळे जे ज्ञान वेचलं आणि ज्या ज्ञानाच्या पिठाची आम्ही भाकरी भाजून जे आयुष्याची भाकरी भाजतोय ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच.
सो खूप खूप धन्यवाद जे आम्ही आणि आयुष्यभर आम्हाला तुम्हाला कधीही वाटलं की नाही की आपल्या शाळेत हे कमी पडतंय तर तुम्ही आवर्जून आमच्या बॅचला सांगू शकता की नक्कीच आम्ही प्रोव्हाइड करू शकेल सर. सो मुली मुलं आपण नक्कीच करू शकतोय ना, करू शकतोय की नाही? येस, आपण करू शकतोय, काहीही करू शकतोय. आपण आपल्या शाळेसाठी काहीही करू शकतोय आणि जो काही वाटा आपण देऊ शकतोय तर तो दिला पाहिजे. ठीक आहे. तर मी एवढंच म्हणेन की तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून आलात, स्पेशली मुली आपल्या घरातल्या सर्वांना पटवून सांगून की नाही फक्त 7 दिवसात गेट टुगेदर आहे आणि तुम्ही आलात तर खूप बरं वाटलं. की मला वाटलं होतं की एवढा रिस्पॉन्स मिळते. सो थँक्यू सो मच मुलींनो. आणि इथे जे स्थानिक मुलं आहेत आणि जे मुलांनी जो कार्यक्रम अरेंजमेंट केले ते खूपच छान केले. सो तुम्हा सर्वांचंच अभिनंदन. जो कार्यक्रम खूप सफलतापूर्वक एकदम अच्छे से हो गया है. हिंदी में बोले तो क्योंकि मैं हिंदी पढ़ाती हूँ. तो ठीक है. सो थँक्यू सो मच. त्यावर माझे गुरुवर्य आणि माझे मित्र आणि मैत्रिणी बाकीचे आपले जे पाठीमागं आहेत आपल्या गावात सगळ्यांना मी नमस्कार करतो. मी आज पहिल्यांदा स्टेजवर आलो बोलायला. 5वीत एकदा ग्रंथ घेतला होता. ग्रंथ मी अर्धा श्लोक बोललो होतो. त्याच्यानंतर आज पहिल्यांदा आलो. तर माझं असं आहे की आता सर बोलले की आपल्या शाळेसाठी कोणी नाही कोणी काहीतरी करायला पाहिजे. शाळेची नक्कीच अवस्था अशी आहे की भरपूर लोक आपण आपली मुलंसुद्धा आता इंग्लिश मिडियमला राहतात. मराठी मिडियमचा व्हॅल्यू जो आहे ना ज्या वेळेला आपल्या वेळेला जो होता तो आता खूप कमी आहे. तर त्यासाठी माझं पण थोडं आपल्या शाळेविषयी असं आहे की आपण 5वी ते 10वीपर्यंत सेमी इंग्लिश जर इथं करू शकलो तर सेमी इंग्लिश जर आहे तर आपल्याला जर 5वीच्या शिक्षकांना जे पेमेंट भेटत नाही किंवा काही गोष्टी आहेत जसं की तर क्रीडा वगैरे जे खेळ आहेत त्याच्यासाठी ज्या काही वस्तू लागतील त्या आपल्या बॅचमधून आपण आता भरपूर लोक मी आहे बिझनेसमध्ये बंधू आहे त्याच्यानंतर विक्रांत आहे दत्ता आहे असे आपण जेवढे आता ज्यांना शक्य नाही त्यांना आपण फोर्स नाही करू शकतो पण ज्यांना शक्य आहे त्यांनी जे काय आपलं थोडं जे कॉन्ट्रिब्युशन काढून आपण शाळेसाठी काहीतरी करूया आणि हे करायचं मी तुम्हाला आजच सांगतो. आज जर तुम्ही आज संध्याकाळी हा निर्णय घेतला तर तुम्ही आजच करू शकता. उद्या तुम्ही केल्यानंतर कोणी करणार नाही. मी तुम्हाला आज सांगून देतो. तुमचा निर्णय जेवण करा. जेवण केल्यानंतर सगळे आपण एकत्र बसू. एकत्र बसल्यानंतर त्याचा निर्णय घेऊ. त्याचा निर्णय घेऊन जे काय आपल्याकडून होईल ती मदत आपण आपल्या शाळेसाठी करू. जरी कोणी नाही केली सर तर मी माझ्या पद्धतीनं माझ्या परीनं मी शाळेसाठी करू. सन्माननीय व्यासपीठ आणि आज या प्रसंगी उपस्थित असलेले असं जाणवतंय. पण मी एक नेहमीच मला एक आवड आहे त्या आवडीत मी या माझ्या थोड्याशा सांगायला सुरुवात करणार आहे. आज एकादशी आहे, मोहिनी एकादशी आहे आणि या गावामध्ये की मी माळकरी म्हणून मला इथे दीक्षा मिळालेली आहे आणि आजही ते पद्धती मी पाळलेलं आहे. तेव्हा एक नेहमी असं वाटतं की आपण स्वतःसाठी काम करायचं, स्वतःच्या उपजीविकेसाठी, स्वतःच्या उर्जितावस्था व्हावी म्हणून आपण धडपडत असतो. पण एक 2 शब्द असे आहेत बघा, उपजीविका आणि जीविका. उपजीविका यामध्ये आपण सहज प्रश्न विचारतो, तुम्ही उपजीविकेचं साधन काय, म्हणजे तुम्ही उपजीविका काय करता आहात. उप म्हणजे काय झालं, सेकंडरी. म्हणजे आपण नोकरी करतो, मेहनत करतो, भाकरीसाठी म्हणूया, पोटासाठी म्हणूया, ह्याला उपजीविका म्हणायचं. मग मुख्य जीविका काय असलं पाहिजे की नाही. मुख्य जीविका काय असेल आपण त्याचा कधी विचारच नाही केला. उपजीविकेपेक्षा मुख्य जीविका एक आपल्या ऋषी मुनींनी संतांनी सांगितलेली आहे. मग ती काय असेल तर इथं मगाशी काय गीत गायलं, एक गीत आहे
त्या गीताच्या माध्यमातून मी थोडंसं बोलणार आहे. सगळेजण म्हणतात, आपल्या संतांनी सांगितलंय, भक्ती म्हणजे परमेश्वराशी केलेली सलगी, परमेश्वरास जवळ जाऊन बसायचं, त्याच्या जवळ जाऊन त्याची प्रार्थना करायची. म्हणून इंग्रजीमध्ये असं म्हणतात, भक्ती म्हणजे सोशल फोर्स आहे, किंवा भक्ती ही फार मोठी सामाजिक शक्ती आहे, पण ती आपण जाणूनच घेतली नाही. म्हणून जी भक्ती करायची त्यासाठी नामस्मरण करा, पण त्याच्या पुढची पायरी असे आहे, फक्त राम म्हणायचं नाही तर रामाचं काम केलं पाहिजे. म्हणून त्या अर्थाने ठीक आहे ते मी तुम्हाला म्हणून दाखवतात, त्याबरोबर थोडं सांगेन. प्रभूसाठी करू थोडे काम, गीता गाऊ घेऊ हरिनाम, प्रभूसाठी करू थोडे काम, साधूया उच्च जीवन हो, आनंद सुखाचे बन, चैतन्य आणि आराम, गीता गाऊ घेऊ हरिनाम, प्रभूसाठी करू थोडे काम. म्हणजे प्रभूसाठी करायचं आहे काम. आम्ही तुम्ही उपजीविकेसाठी करतो, पण त्यापेक्षा पुढची स्टेप कोणती असेल तर प्रभूसाठी. का असं म्हटलेलं आहे? श्रीरामानं अयोध्येकडून दक्षिणेला रावणाकडे गेले होते. का गेले होते? ते निमित्त होतं, सीतेचं हरण केलेलं होतं. पण खऱ्या अर्थानं इकडं दक्षिणेला राक्षसी राज्य होतं, रावणाचं राज्य होतं, आणि उत्तरेला म्हणजे अयोध्येकडं रामाचं राज्य होतं, म्हणजे संस्कृतीचं राज्य होतं. तर राम तिकडे गेले म्हणजे रामाचा बिमोड करायला इकडून सैन्य नाही घेऊन गेले, तर त्या भागातल्या लोकांना जे अत्याचार अनाचार होत होते त्यांच्यावर, त्यांच्या जागृती केली आणि राक्षसी प्रवृत्तीला नष्ट केलं. तसं काम आपल्या हातून व्हावं. प्रभूसाठी करू थोडे काम, जागवू भक्तीची शक्ती, पेटवू ज्ञानाची ज्योती, कर्मात वसूया राम, गीता गाऊ घेऊ हरिनाम, प्रभूसाठी करू थोडे काम. तुम्ही सर्वजण आता गृहस्थ आश्रमात आहात. तुम्ही सध्या उमेदीच्या काळात आहात. तुमच्या उमेदीच्या काळामध्ये सतत उपजीविकेच्या पाठीमागं लागलंच पाहिजे. उपजीविकेसाठी आपण प्रयत्न केलेच पाहिजे, पण त्याचबरोबर उपजीविका का करायची हे जे काय सांगितलं जातं ते म्हणजे जीविका. जीविका ही वरची गोष्ट आहे, उपजीविका ही सेकंडरी आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये केवळ उपजीविकेलाच महत्व द्यायचं का नाही, तर ह्या उमेदीच्या काळामध्येच तुम्ही समजून घेतलं पाहिजे जीविका म्हणजे काय. ऋषीमुनी त्यानांदविले, गवसेन तयांचे प्रेम, गीता गाऊ घेऊ हरिनाम, प्रभूसाठी करू थोडे काम. काय म्हटलं बघा, ऋषीमुनी वेद नटवले, वेदाला नांदवलं. आपल्या संस्कृतीमध्ये वेद, उपनिषद, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी ही फार मोठी असे देणगे या देशाला, या संस्कृती कशी असावी, आणि हे उपनिषद वगैरे अलंकार आहेत आपल्या संस्कृतीचे, आणि हे ऋषीमुनींनी नटवले आणि नांदविले. नांदविले शब्द माहिती आहे? ह्या गीता, भगवत असेल, भगवद्गीता असेल, त्याला नांदवलं म्हणजे काय केलं तर आपल्या जीवनामध्ये त्यांनी उतरवलं आणि जगून दाखवलं. आणि ते कुणासाठी? तुम्हाला गृहस्थींसाठी,
जे आता तुम्ही गृहस्थी जीवन जगता त्याच्यासाठी या ऋषीमुनींनी वेद उपनिषद किंवा ज्ञानेश्वरी असे हे नांदव ऐक्यात मुंगी जरी मोठी, ऐक्यात मुंगी जरी मोठी, आपण म्हणतो की नाही ऐक्यामध्ये खास त्यांचं ऐक्य असतं, एका पाठोपाठ जात असतात, त्या एकमेकांना संदेश देत असतात. काय असेल त्यांच्या ऐक्यात मुंगी जरी मोठी, शौर्यात सिंह जगजेती. शौर्यात सिंह आहे, मग तुम्ही सिंहासारखे राहायला पाहिजे. अर्जुनाला गीता सांगितली, कुणी कृष्णानं लढायला तो उभा राहिला आणि समोर सगळं मोहामध्ये तो बळी पडला आणि त्याला युद्धाला प्रवृत्त केलं. तो शौर्य त्याच्यात जागवलं, त्याच्यामध्ये असणारे जे अभिमान होता ते जागवलं. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही सिंहासारखे शौर्यवान असला पाहिजे. म्हणजे आता कुणी कुणी म्हटलं सुख दुःख येणारच, पण त्या सुख दुःखामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे ते दाखवून नाही जायचं, मला फेस करायचं आहे अशा भूमिकेने तुमचं गृहस्थी जीवनामध्ये तुम्ही जगलं पाहिजे. त्याशिवाय आनंद मिळणार नाही. आणि हे जाणीव म्हणजे जीविका, ही आता तुम्ही जीविका जाणून घ्यायची. ऐक्यात मुंगी जरी मोठी, शौर्यात सिंह जगजेती, परिभक्ती निजा परिभक्ती जीवा निज धाम. हे सगळं खरं आहे, पण भक्ती माझ्या जीवनामध्ये निज धाम आहे, हे शेवटचं खरं आहे. म्हणून भक्तीलाच म्हटलेलं आहे. भक्ती ही सामाजिक सोशल फोर्स म्हटलेला आहे. तर जीवनामध्ये भक्तीची आवश्यकता आहे. तुम्ही या भक्तीबद्दल जाणून घेतलं पाहिजे. कळवळा संत बहु करीती, जरा ऐका. कळवळा संत बहु करीती, उपदेश आगळा देती, तो ऐकून करूया नेम, तो ऐकून करूया नेम. गीता गाऊ घेऊ हरिनाम, प्रभूसाठी करू थोडे काम, प्रभूसाठी करू थोडे काम. का घेतलाच? आज एकादशी आहे. एकादशी म्हणजे खाण्यात बदल नव्हे, एकादशी म्हणजे खाण्यात बदल नव्हे, मग चालण्यात बदल, बोलण्यात बदल. मग आपली पारंपरिकतेला आपण काय म्हणतो, एकादशी म्हणजे खिचडी खायची, फराळाचं खायचं. खरं तर संतांना ते अपेक्षित नव्हतं. तुम्ही एकादशी करा, पण काय कसं करा तर एक सूत्र सांगितलेलं आहे. एक 15 दिवसातून एक एकादशी, 15 दिवसातून एक एकादशी होते. मग तुम्ही गृहस्थ आहात, गृहस्थ आश्रम जगताय, तर तुम्ही नियम केला पाहिजे की 14 दिवस मी अत्यंत जोरात प्रपंचाकडे भरपूर मिळवेन आणि उपजीविकेचं साधन ते बनवीन. पण एक दिवस मी काय करेन, एक दिवसाचं चित्त, एक दिवसाचं वित्त आणि एक दिवसाचा वेळ मी प्रभूसाठी, मी प्रभूसाठी देईन. एक दिवसाचं चित्त त्याला म्हणायचे तरी एकादशी. एकादशी ही खाण्यात बदल नव्हे, बोलण्यात चालण्यात मी माझ्या कर्मातून भक्ती दाखवे, असा ह्या एकाचा अर्थ आहे. तुम्ही आम्ही या शाळेमध्ये आज आठवण येते आपल्या जोशीबाईंनी 88 सालापासून म्हणजे रिटायर होईपर्यंत त्याच्यानंतरही गीता जयंतीचा कार्यक्रम घेतला. भगवद्गीता म्हणजे आपल्या देशाचं अधिष्ठान असलेलं एक ग्रंथ आणि तेच विचार आपल्या जीवनामध्ये आनंद आणणार आहे. बाकी उपजीविकेच्या गोष्टी खऱ्या माझं 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 किती म्हणायचं, त्यापेक्षा आमचं आमचं म्हणायला आपल्याला शिकायला पाहिजे. माझं आणि माझं एवढ्या कुठं सीमित न राहता मी आणि आम्ही ही जी गोष्ट आहे ज्ञानेश्वरी, गीता किंवा आपले जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला हे शिकवता येतं, सांगता येतं. म्हणून एक निश्चय करा की मी
14 दिवस माझं उपजीविकेसाठी देईल आणि 1 दिवस जीविकेसाठी देईल. म्हणजे काय करणार? ते आपल्याला जरा प्रसंग असेल, माझं 1 दिवसाचं चित्त, 1 दिवसाचं युक्त आणि 1 दिवसाचा वेळ मी प्रभूसाठी देईल. हा आपण या निमित्तानं काय करूया? संकल्प करूया. संकल्प करत असताना फार विचारपूर्वक करायचा आणि त्याचं पालनही केलं पाहिजे. संकल्प सिद्धीला नेण्यासाठी मनाचा खंबीरपणा पण असला पाहिजे. हा तुम्हाला मी संदेश देऊ इच्छितो. मुलांना तुम्ही आमच्या सत्कार केला, सन्मान केला, त्या सन्मानाला त्या ओझ्यानं खूप 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 आम्हाला आनंद झालेला आहे. नवे नवे तर माझी मुलं या शाळेत शिकलेली, तुम्ही आज अरेंज केला, बोलला, किती मुलं आमच्यासमोर बोलली होती, पण तुमच्या त्या बोलण्यानं आपली केलेली पेरणी वाया गेलेली नाही. जी पेरणी केली ते उगवलं हे या निमित्तानं झालं होतं. आणि म्हणून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. आम्हाला बोलवलं, जरूर बोलवलं जात नाही. मला खूप आनंद वाटतो. मला एक फोन केला तरी मी ते येत जाईल. मला प्रियांका देसाई फोन केला, मला काय समजलंच नाही. प्रियांका देसाई फोन अगदी मी जाणवलंच का म्हणलं, अवसर काय गेट तुम्ही घेतले नाही आणि तिथे प्रियांका देसाई फोन. तर ते काय म्हणाले, त्या बाळू पाटलांची मुलगी हां असेल. पण मला माहीत नव्हतं. मग आता हा घोड आम्हाला कसं समजणार? तेव्हा फोन केला तुम्ही आणि ते बोलवलं. खूप 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 असा आनंद झाला. मुलांनो, जीवनामध्ये यश अपयश या गोष्टी येतच राहतात. तुम्ही जेवायला वाकून झालेला आहे. पण आज एकादशीचा दिवस मानसशास्त्र, आरोग्यशास्त्र असं सांगतं की ज्या वेळेला आपण उपवासी असतो त्यावेळेला एनर्जी खूप असते. बरोबर आहे की नाही? पुन्हा येऊ आणि पुन्हा बोलू. आता हे बघा, म्हणजे या वयामध्ये आता आमची वय बोलते, आम्ही आता निघालोय. त्याला उपयोगी असत गरज आहे आमच्या सोबत हे पाहण्याचं असणं. आणि तेही असा विचार केला तुम्ही ते हे आरोग्य खूप चांगलं आहे. अलीकडं विज्ञानानं सुद्धा शामिल केलेलं आहे की यातलं पाणी हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं आणि ते देऊन पूर्ण केलं. धन्यवाद. राहो आणि तुमचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आता उभा आहे. सुरुवातीला हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्यांनी सुरुवातीपासून सर आम्ही प्रत्यक्ष भेटलो नव्हतो, पण आमच्या दहावीच्या वेळी सोशल मीडिया नव्हता, पण आता सोशल मीडिया आहे. त्यामुळं विदिन सेकंदामध्ये आम्ही एकमेकांशी बोलू शकतो. त्याच्या माध्यमातून या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि जो आतापर्यंत प्रवास झाला आहे, मला वाटते की प्रत्यक्ष सगळे आज भेटले असते. कार्यक्रम हा सोशल मीडियाचा एक तो फायदा आम्ही करून घेतला. तेवढे आपल्या बॅचची मुलं खूप चांगल्या प्रकारे सोशल मीडियाचा वापर करतात. ज्यांनी सुरुवात केली अशा माझे मित्र, सहकारी, मैत्रिणी यांचा मी पहिल्यांदा खूप आभारी आहे. आभार व्यक्त करतो कारण 19 वर्षानंतर परत भेटण्याचा योग आजच्या दिवशी आम्हाला सगळ्यांना मिळाला. त्याबद्दल मी माझे सहकारी, मित्र, मैत्रिणी या सगळ्यांचा आभारी आहे. त्याचबरोबर आमचे जे गुरुवर्य आहेत त्यांना आम्ही कॉल केल्यानंतर पहिल्याच फोनमध्ये त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळं मला वाटतंय आजच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात जास्त मुलं, मुली आणि शिक्षक आतापर्यंत जे काही ह्या शाळेमध्ये निरोप समारंभ झाले असतील त्यातली सगळ्यात जास्त संख्या या 2005-2006 बॅचच्या असेल असं मला वाटतं. आणि गुरुवर्यांनी आम्ही फोन केल्यानंतर त्यांनी येण्याची संमती दिली आणि त्यांनी त्यांची इतर कामांचं नियोजन बाजूला ठेवून आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले. पाटील सर असतील, पवार सर असतील, HB झांबरे सर असतील, जाधव सर असतील, हनुमंत गुरुजी असतील, साळुंके गुरुजी असतील, साळुंके सर असतील,
गायकवाड सर आपल्यामध्ये नाही तरी त्यांच्या मॅडमना आपण बोलवलं, त्याही एवढ्या लांबून आपल्यासाठी आल्या. त्यांनाही आपलं मनोगत ऐकून घ्यायचं होतं, त्यांचा नातीत आहे. या सर्वांना मी आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून खूप खूप आभार देतो, धन्यवाद देतो. त्याचबरोबर आपला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी आर्थिक मदत केली आहे पण इथे येऊ शकले नाही असेही काही विद्यार्थी आहेत, त्यांचंही मी इथे आभार मानतो. त्यांच्यापर्यंत मेसेज आपल्याबरोबर पोहोचेल. त्यानंतर कार्यक्रमामध्ये एक मेन महत्त्वाचं असतं की जेवणासाठी जे गावात मुलं राहतात त्यांनी आम्ही बाहेरगावी असताना सुद्धा अतिशय चांगलं उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे. फक्त फोनवरून आम्ही त्यांना नियोजन सांगितलं होतं, त्यामध्ये त्यांनी गावातल्या सर्वांनी मिळून जेवणाची तयारी करण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. कार्यक्रमाला इच्छा असून येऊ शकले नाहीत पण त्यांनी आर्थिक मदत केली, इतर अप्रत्यक्षपणे मदत केली असे काही विद्यार्थी मित्रमैत्रिणी असतील त्यांचा पण मी आभारी आहे. त्यासोबत आजच्या ज्या कार्यक्रमासाठी टेबलबोर्डच्या पडदे याचं योग्य नियोजन करून दिलं त्यांचं त्यासाठी मी आमिर मनेंचं, आम्ही त्याला रात्री फोन केला आणि सांगितलं आम्हाला सकाळी 9 वाजता तयारी पाहिजे, त्यांनी सकाळी लवकर येऊन नियोजन केलं, त्याबद्दल आमिरचा मी आभारी आहे. त्याबद्दल त्यानंतर फोटोग्राफर यांचाही मी आभारी मानतो. आचारी त्यामुळे मी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की आपली फोटोग्राफी आणि व्हिडिओ खूप चांगल्या प्रकारे झाली पाहिजे आणि आम्ही त्याच्या म्हणण्याला मान देऊन नियोजन केलं, त्याबद्दल मी बंडूचा आभारी आहे. आणि या कार्यक्रमासाठी जे उपस्थित तुम्ही सर्व, तुम्ही नसता तर हा कार्यक्रम झाला नसता. त्यामुळे तुम्हा सर्वांचं मी नावं नाही घेत कारण आपली बॅच सगळे एक आहे, नावं घेतल्यानंतर मग खूप उशीर होईल. त्यामुळे तुम्हा सर्व मैत्रिणींचं आभारी आहे. तसेच आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्या आमचं नियोजन चालू त्यावेळेस म्हणत होते की 19 तारखेलाच कार्यक्रम घ्या कारण 20-22 तारखेनंतर आम्ही सगळ्या मुली जाणार आहोत. त्यासाठी मुलांनी संमती दिली, मुलींनी तयारी ठेवली आणि तुम्ही वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्व मुलींचं मी आभार व्यक्त करतो. आणि शेवटी तुमच्यासाठी एकच 2 ओळी, मैत्री अशी असावी जिनं सारं आयुष्य बदलून टाकावं, मैत्री अशी असावी जिनं सारं आयुष्य बदलून टाकावं, अंधाराचं गाव चांदण्याने उजळतावं, अंधाराचं गाव चांदण्याने. खूप खूप धन्यवाद. यानंतर दिनभोजनाचा कार्यक्रम होईल. मी गुरुजन वर्गांना विनंती करतो की सुरुवातीला आपण याचा आस्वाद